दिसेल तर स्थिरावणार नाही, आनंद भेटून जातो. क्षणकाल का दिसेना. पूर्वी एवढी प्रगती नव्हती, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना आलेला होता. नवीनच टीव्ही आले, घरोघरी नसायचे. ज्यांगर टीव्ही राहे त्याला नाराज मान राहे. ते बी असं ब्लॅक अँड व्हाईट डबड राहायचे. एवढं या स्टेरिओ मध्ये 2 बट जाते निवडला, छोटस. लहान पोरांपासून तर शेजारी पाजारी सगळे येऊन बसायचे मन रमवण्यासाठी. सगळे यायचे, बसायचे. आईन कोणती तरी सिरियल लागण टाइमले, बातम्या लागण टाइमले ते चित्र असावं. स्थैर्य नसायचं. एक जण म्हणे, हाय बातम्या देणारी बाई अशी नेमनाची शांत नाही बसली, हाय अशी कामं फिराय. त्याला आमचे दामू शेठ होते. मुंबई 3 बातमी आटलून गेस. रस्ता चांगला आहेत का म्हणजे त्या बातम्या ती बाई टोपला रस्ता तरी लिहि राहिली. आणि जर दामू शेठला विरोध बोल नाही आहे तर डायरेक्ट ध्वनी प्रसारण राह, आहे चित्र प्रसारण राह, तू यावर निकाल म्हणजे बोला नाही. एकदा तर आमच्याकडे एक पाहुणे आले तेव्हा ती महाभारत सिरियल सुरू होती. आता चला बा दामू शेठकडे पाहू. आमच्याकडे काही टीव्ही नव्हता आणि आमच्या दामू अण्णांचा एक नियम होता, 9च जण लागेल. आता ते जे पाहुणे माझ्याकडे आलेले मी त्यांना घेऊन गेलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणे भाऊ आबा तुला रागी तर भले येऊ दे, वस्तू मागा मोलने राज. म्हणतो काय जाय, अरे पहिल्याच 8 जण आहेत, एक तर तू बट नाही तर पावणार बट. अरे म्हणतो काय फरक पडत, 9 जण 10 जण फक्त नाही. आपला दाखला टीव्ही लोड पडत, टीव्हीवर पटेल का आम्ही विठाल विठाल आई केले न पडे मी पावणार भेटणे दिलं. तुम्हाला काम जे मी आंबाले रवली तुम्ही बसा. बिंडोक दामू अण्णा शानाना भाव माही काय आपला घर टीव्ही नाही. आणले टीव्ही तो अँटिना पाईपले पाईप जोडू थोडी बी आवावणी घेतो पाईप, तो अँटिना मागे पुढे व्हायचा. घर मग आम्ही 4 जण 3 जण असली सिरियल देखो, 1 जण तटला तर ते वररावर येतो अँटिना. तो उन का म्हणजे त्या काय म्हणणार ना ते नाही, उन हा थोडासा स्थैर्य पाहिजे ना. चित्र स्थिर होय सिरियलचा, मग मन स्थिर होईल आणि शरीर सुटून जाईल. शेवटी काय फायदा. तुकाराम महाराज ध्यानस्थ बसलेले, संताजी महाराज जगनाडे, गौरशेठ वाणी, गंगाराम बुवा मावाळ 3 साधू आले आणि ध्यान साधना समाप्त झाल्यानंतर समाधी उत्थान झाल्यावर जगद्गुरूंना विचारलं की प्रभू, ते म्हणाले मनाला समजावतो. मनाला समजावण्यासाठी शब्द नाही लागत, शब्द हा नाईलाज असतो. बरेच काम बिना शब्दाने होऊ शकतात. फार चांगला नियम आहे तुमचा, जेवताना तुम्ही बोलत नाही. आमची एक व्याही होते, जेवताना बोलत नव्हते. आणि माझं कीर्तन त्यांच्याच गावात जाऊन अगोदर सांगून आले आपलं घर जेवण आहे. ते सकाळला ते सांगते नुसतं जेवण नाही, पैसा बी तूच दिली असो, नाही तर मग जानगर जेवण आता जाऊ दे. आणि मला त्यांनी तंबी दिली, एक तर मुलगी दिलेली तिथे, जेवल्याशिवाय दुसऱ्या दिवशी जायचं नाही.
नाही म्हणाल जाओ गले गले खुदी हो सांगितलं की मुक्कामी राहू दुसऱ्या दिवशी जेवण करून म्हटलं मला घाई आहे ते वेणबाईंना सांगितलं ताई मला पटकन जायचंय काय जेव नाश्ताले जेवण बंद्या हे म्हणे मग चालू चालू काय भाजी करू म्हणतो भाजी भाजी करतात का म्हणे मग बाजार म्हणत मग आधी कोथमीर नाही म्हणतो कोथमीर नाही बाजारातच का पीठ नाही आहे चालू ना म्हटलं दही आहे का म्हणे हो दही बिजन दूध बिजन नुसत्या पोळ्या टाका तुम्ही दही दूध पोळी चालेल पापड भुजी भाजी कोथमळा टाका काकड्या कुकड्या टमाटा टोमाटा कापी कुपी द्या बर तरी माझी दूर जाणे कीर्तन चालेल बसलो पाणी फिरवलं वेईबाने सांगून दिलं तुम्ही बहीण जाणार तुम्ही जाणार मी जेवताना बोलत नाही पण तो बोलत नाही हाऊच मोठा उपकारते तू जेवताना नाही दिनभर बोलत नको जाऊ जेवताना बोलत जाय फक्त बसले पाणी फिरवलं नमस्शिवाय त्याचं सुरू झालं त्या ताई आणायच्या हे घ्या भाऊ ते घ्या भाऊ लागणं तेवढं लिहू तो भाऊ बोले बी नाही तुमले बटांचा पुई दे दहा मी देत सुद्धा तुमनं मौन ना थै थै काय करायला त्यांना म्हणायचं होतं विहीनबाईला सांगत होते दूध आणि दही या दोन शेतना भजा काटा चालू चालू भजा काटा तिथे कोणीच नाही ना आमची मुलगी ना जावई फक्त वेणबाई वेणबाई ते खुन्याने सांगायचे मी मुद्दा विचारू ताईंना होऊच का ते बाऊला हसू येऊ येऊ करे पण मौन मग हसणं नाही करू ते खून करायचे ती बाई दूध पाहिजे का त्यातलं दूध देऊ का दही देऊ हात दिले ना सांगतात अक्कलच्या का तुला असं दही रास एवढा बरा याय होता दुसरा जर कोणी राहता मग पावडर पिले काय ते तुम्हाला काय तुमनं मौन कोणतं मनाला स्थिर करण्यासाठी मनशक्ती चंचल मन आहे मनो एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष हे मन एवढं चंचल आहे जे मुक्तत्वाच्या स्थितीला गेले त्यांना बद्ध करून टाकलं काय झालं जड भरत राजा हरणी गर्भा मनाला स्थिर करत होतो जगद्गुरु सांगायला हे पहा बहुतेक आजार मन रिपेअर करू शकतो आपण जर डॉक्टरांकडे गेलो शुगर वगैरे झाली आपल्याला ते डॉक्टर ट्रीटमेंट करतात पण आपल्याला काय सांगतात हे पहा नियम पाळा पण असं बाहू करून घेऊ नका की मला शुगर झालीये मला शुगर झालीये मला शुगर झालीये असं नको करू तुम्ही व्याधी आहे ही नष्ट होऊ शकते तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता क्लिअर जगू शकता जीवन जडलेली व्याधी आहे आयुष्यभर राहील पण त्रस्त होणार नाहीत तुम्ही फक्त ये मनावर दडपण घेऊ नका आणि पुन्हा पुन्हा कोणली काय करतो शुगर जन्माले काय करतो शुगर जना तुम्ही तर गंजील बी काय राहणार तुम्ही तर गंचरी राहणार ऐका तुम्ही शुगर दबावात येऊ नका दडपणात राहू नका
मनावर बोज नको. आता हे तर शुगरचं सांगितलं. काही काही लोकांना भ्रमाचा एवढा बोजा झालाय, बावळटपणाचा मनावर. अक्कल नाही पण स्वतःला हुशार समजा. ऐन एकादशी दिवस साडून पूर्ण साखरपुडा एकादशीच्या दिवशी. घरी तर पत्नीला सांगितलं त्याला काय अक्कल होती नाही, ते काही एकादशी रोज ठेवणं पडत आणि त्या कामा ऐकायचं. ते इरियन गड्या बटाळानं नवसन मानतावाला ते कथा आपला मग त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मुलीचं ठरवलं आपली एकादशी आहे, आपण साबुदाणे वगैरे खाऊ. साबुदाणा खावानं नाही म्हणून राहिलो मी, एवढी अक्कल नसतो का म्हण त्यातले का तुमले ठेवलं ना. तुम्हाला यायचं नाही का? नाही यावं तर लागेलच. गेले तिथे जो भेटी त्याला तर नाश्ता सुरू होई का खमण ढोकळा अमुक डमुक सर्वात जास्त एखाद्याची सांगे दूर दूर लोक खाता येणार संबंध नाही. ते आहे प्लेटावर खमण ढोकळा जिलेबी पापडा जे चालू आहे ना. आणि अवघती पंगत मला लागला का हो बस नाही ना. एखाद्याची नडी गई साली एखाद्याची सालीची एखाद्याची नडी गई साली असा गणच भ्रमिष्ट एकादशी आपली माय लागत बाई त्यातली माहितीच नाही. विनाकारण आणि त्या खाणारे असले आग्रह करत फिरे तुम्ही बसणार नाही ना नाही ना. मग तू पाचशे तरी लिहिलं. तुझं म्हणणं काय? मन कधी स्थिर होईल आपलं. एका दिवसापर्यंत ती एकादशी व्रत तगारीवर साबुदाणा खाई जायले तरी बुक्याच. तो एकटा नाही गरबार. मी तर चुकून एका अशा जोडप्याला माळा टाकून दिली आणि मी बी चांगला सोडते आणि या असा सोसायटी आता केलं. त्यांनी माळा तर टाकून घेतली महाराज माझ्या हातून. पण 5-6 महिन्यांनी भेट झाली सांगायला लागले म्हण बाबा या तुमल्या माळा लिहिजा. माळा टाकताना आम्ही तुमले 200 दिलो होतात लागेल आणखी 200 लिहिजा. पण या तुमल्या माळा आमनावरी काही. अरे म्हटलं पण असं काय झालं बाबा आम्ही मजूर माणसेच 1.5 किलो साबुदाणाला हातलाई देतो तरी बुक्याला आणि एकच एखादच 3 रोज न किराणा उपाडत म्हणे. तुम्हाला खोटं वाटेल म्हणे बाबा आमची लहान 2 मुलं ते एखादशी धरत नाही पण पहिली कढाई तर त्याच बटाडी देतात. आणि आम्ही गरीब म्हणजे कर्जही दे म्हणे बाबा अन्नावर आहे तो नाही इटल ताटातले त्यांच्या मनातला भ्रम काढायचा आहे. म्हटलं तुम्ही किती खाऊ शकाल बरं एका एकादशीला? नाही बाबा आई लंब लागान कामी जायचे बगर आमले आवडत नाही आणि आई असं खावा ना असं बोक्या वय जावं आमले पाहत नाही. म्हटलंय पा 24 एकादशा प्रतिवर्षी येतात. 2 वर्षातल्या जेवढ्या एकादशा येतील सगळ्या एकादशींच्या फराळाचे पैसे मी तुम्हाला रोख देऊन जातो. 24 एकादशी असते तुमले पटी तशी तेल समज टोटल मारत. गॅस बी लागेल त्या मागे सिलेंडर घेतला लागते बर 48 एकादशी. पण हा वेड्यापणा तुम्ही का करताय? तुम्ही बोलले होते ना आम्ही पंढरपूर जाऊ मग तुम्ही का केलं? आहे का बाबा त्या सांगत गोट लांबत जात त्या टाइमला पोरे त्या शाळा उघडल्या. आता या पोरेतले युनिफॉर्म ड्रेस लिहो यातला कपडा लत्ता लिहो यातले वया लिहो पुस्तके लिहो का तुमनं सारखाच ना ऐकीच नाही असं पाय पंढरपूर फिरत. परत ते झालं. तुम्हाला मी बोललो होतो की गावात कथा कीर्तन असलं कीर्तनाला जात जा. बाबा खरं सांगत का तुमले एक जर कीर्तन ऐकून ना दुसरा दिनभर झोपत तरी आमना डोळ्यात लागतात. या लोकांचं मन स्थिर करण्यासाठी ज्ञानोबांनी सांगितलं की काही कर पण इंद्रियाचं वडील इंद्रियाचं वडील
जे काम आपण सांगत नाही ते मन करत, आणि जे आपण सांगावं ते मन ऐकत नाही. किती वेळा सांगितलं, नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा, सोडवे ना ते हो. मनाला समजून दिलं, अरे आई मातृतुल्य आहे. आपली आई जी आहे ना म्हणजे देव आहे, आपला बाप देव आहे, आपली पत्नी लक्ष्मी आहे, आपण स्वतः नारायण आहोत. पण याचा अर्थ असा नाही मन माय देवचे, मन माय देवचे, मन माय देवचे तू आला राय. महाराज आमना बापना स्वभाव एकदम चांगला आहे आणि त्यांना ऐकू नको. बोलायचं वेगळं, वागायचं वेगळं. आई देव आहे. आम्ही देव का मानलेलं आहे? जीव जीवस्य जीवनम, जीवाचं जीवन जीवावर अवलंबून आहे. मानवता धर्म टिकावा, आतंकवाद होऊ नये. वृद्धपणामध्ये इंद्रिय शिथिल होतात. मरण काही असं मरू म्हटल्याबरोबर मरण येत नाही. कुणाची आई बेघर होऊ नये, घरातून त्यांना हकलून देऊ नये. म्हणून आमच्या महान संस्कृतीने आणि संतांनी आमच्या सगळ्यांच्या मनावर ठसवलं. मन की आई देव आहे, बाप देव आहे, पत्नी लक्ष्मी आहे. बायांना सांगितलं पती देव आहे. पती शुश्रूषणम श्रीणाम परो धर्म भयाव तद्बंधूनाम च कल्याण्यम प्रजानाम चाणुपोषणम. सांगितलं जातं. नवीन लग्न होणाऱ्या मुलींना मार्गदर्शन केलं जातं की बेटा तू जर तुझ्या सासूची सेवा केली, देव समजून, खऱ्या देवाची कृपा होईल. तुझ्या सासऱ्याला बाप समजून तू त्यांची सेवा केली बेटा, तिकडे तुझ्या बापावर पांडुरंग कृपा करेल. हा जो तुझा पती आहे ना हा नाशिवंत आहे, पण याला जर देव समजून तू वागली तर जगतपती तुझ्यावर कृपा करेल. करू शकतो नाही, करेलच. हे आमच्या मनावर बिंबवलं. वडाला दोरे बांधल्यानंतर 7 जन्म हा नवरा मिळेलच का, हा अविश्वास केव्हा निर्माण झाला? ज्यांच्या मनाने मान्यच केलं. आणि आपली संस्कृती अशी आहे, धर्माशी आणि देवाशी निगडीत आहे. विज्ञानाचे जरी नियम मान्य करायचे, वट पौर्णिमेच्या दिवशी दुपारी चंद्रमाध्यान्य असताना, डोक्यावर आपला सूर्य डोक्यावर असताना वडाच्या झाडाला जर तुम्ही दोरे गुंडाळले आणि त्या झाडाखाली बसून सावित्रीची कथा जर तुम्ही ऐकली तर 7 जन्मपर्यंत हाच पती मिळेल. ही गोष्ट तुम्हाला पटली का? पटली का? बायांना विचारतो मी. तुम्ही म्हणण्या नाहीत का बोलायला? पटणी बी नाही, दोरा गुंडाई राहण्या. आमना कॉलनी मा एक वडचे त्यानं दोरा नेमन काढा तर 3 एक जावरीची व्हायचं. साठी मी पीर राहीन तू आणि आमने त्या भाऊ जाईन नाताने बाया तुम्ही राहणार का म्हणे फेऱ्या मारा ना. बाया फेऱ्या मारते सोडले, तुम्ही का पीर राहणार? आधी मी मना दोरा जांभली राहीन म्हणतो. ती लाख म्हणतो या 7 जन्म पाहिजे, मला नको ती तुला जमा. विनोद, तुम्हाला वाटतं 7 जन्मपर्यंत हा पती पाहिजे? माणसांना विचारतो मी, हाच बायको पाहिजे का तुमचं 7? म्हणते बाबा असं माग जाय ना दुसरी करलीच गुंडायच्यात का द्वारा. तरी का गुंडाळतो आपण? आमच्या मनावर जे बिंबवलं ते नुसतं मनासाठी नाही, शरीरासाठी. ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतूला सुरुवात होते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, आणि त्या दिवशी माध्यान्हावर सूर्य आलेला असताना सूर्याच्या ओझोन मधून येणारी प्रकाश किरण
ही जर वटवृक्षाच्या पानावर जर पडली तर त्याच्या खालून थायरम नावाचा एक सूक्ष्म असा धातू स्रवतो द्रव रूपाने, आणि तो धातू जर स्त्री शरीरावर पडला तर स्त्रियांचे 100 आजार नष्ट करण्याची ताकद त्याच्यात आहे. मग तितका वेळ यांनी तिथे थांबावं म्हणून एकमेकाला सांगतील पतीचं नाव घ्या, पतीचं नाव घ्या, एकमेकाला वाण देतील, त्या ठिकाणी एकमेकांचे नमस्कार करतील, थट्टा मस्करी करतील, वेळ जावा म्हणून तिथे दोरा गुंडाळतील. हे विज्ञानाचं जर मत सांगितलं मान्य करणार नाही. अध्यात्माची बाजू जर घेतली की हाच पती मिळेल तर तुम्ही निश्चित मान्य करता, तुम्ही निश्चित त्या ठिकाणी जाता. मग अध्यात्माने म्हणजे ज्ञानाने असो की विज्ञानाने असो, मिळालेलं शरीर हा धर्म आहेच, पण शिवाय याला खरा धर्म कळावा आणि तो धर्म मनाच्या मनोबलाने पटवला जातो. त्यासाठी आध्यात्मिक आधार घेतला तर मन मान्य करतो, मन मान्य करतात. काही लोक म्हणतात नाही हो बाप कसा ना देव, आपला सारखाच माणूस रास, माय कसा देव, बायासारखी बाई हे आपले बाणार बनाडे, कसा ना पाप आणि कसा ना पुण्य. मग त्या लोकांना आमचं एकच सांगणं, बाप देव द्यायचे ना, मग बाप ना फोटोवर फक्त थुकी द्या काढ बेटा. बाप ना फोटो काढले आणि थुकत्या ना, हो बाबा कसं शक्य, अरे देव आहे म्हणून माणूस सारखा माणूस जनतो, काही व्हॅल्युएशन नाही ना त्याला. मनावर एवढं बिंबवलं गेलं, मन मान्य जरी करत नसलं पण मन विरोध नाही करत, पण ह्याच मनाने विरोधामध्ये न जाता कायमच ऐकावं. एवढ्यासाठी जगद्गुरूंनी त्या मनाला सांगितलं की तू अगोदर थांब,